नमस्कार मित्रांनो. तर आपण आता परत एकदा आपल्या चौथ्या व्हिडिओमध्ये करंट अफेअर चालू घडामोडीच्या दृष्टीनं भेटत आहोत आणि येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 असो किंवा मग कंबाईन ग्रुप बी सीची प्रिलिम्स असो 2026ची आणि ज्या ग्रुप बी आणि सी 2025चे जे मेन्स आहे ते पण आपले जूनमध्ये होणार आहे. तर त्या दृष्टीने असो आणि सरळ सेवा तलाठी भरती किंवा येणारी नगर परिषद भरती, पोलीस भरती या सर्व परीक्षेच्या दृष्टीने करंट अफेअर कवर केलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा. काही गोष्टी सजेशन असतील तर ते सजेशन द्या आणि सर्वात महत्त्वाचं बघताना जर तुम्हाला स्पीड कमी वाटत असेल तर तुम्ही 1.5 पण बघू शकता. चला तर आपण सुरू करूया. सगळ्यात अगोदर बघू पहिल्या घडामोडी म्हणजे फर्स्ट टाईम ज्या होतात त्याच्यावरती आयोगाचं किंवा परीक्षा सेंटरचं लक्ष असतं. तर एक एक बघू आपण. आता केरळ राज्य स्वतंत्र वृद्ध अर्थसंकल्प, वृद्ध म्हणजे ओल्ड एज पीपल जे आहेत तर त्यांच्या दृष्टीनं अर्थसंकल्पामध्ये काही तरतुदी केल्या जातात. स्पेशल बजेट प्रोव्हिजन ठेवलं जातात. हे फर्स्ट टाईम केरळनं केलेलं आहे. असं कोणत्याही महाराष्ट्रातल्या राज्यानं केलेलं नाही. फर्स्ट टाईम केरळनं केलेलं आहे. तर ते आपण लक्षात राहू द्या. केरळ ओल्ड एज एवढं लक्षात राहू द्या. नेक्स्ट बघू. भारतातील VO चिदंबरम बंदर प्राधिकरण प्रगत अँटी ड्रोन प्रणालीची अंमलबजावणी सुरू करणारे पहिले बंदर प्राधिकरण झालेले आहे. जे अँटी ड्रोन प्रणाली म्हणजे काय की त्या बंदरावरती बाहेरून जर कोणते ड्रोन वगैरे आले तर त्याच्याशी रिॲक्ट करण्यासाठी अशी कोणती रडार सिस्टीम बसवलेली पाहिजे होती. तर ती VO चिदंबरम यांनी ह्या बंदरवरती ठेवलेली आहे अँटी ड्रोन प्रणाली. एवढं लक्षात राहू द्या. इन्शुरन्स फॉर ऑल बाय 2047 अंतर्गत 100% विमा कवर मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा अलवर जिल्हा ठरला आहे. राजस्थानमधील आहे हा अलवर जिल्हा. अलवर जिल्हा 100% विमा कव्हरेज हे लक्षात राहू द्या. राजस्थानमधील आहे. राजस्थान कुठे आहे तुम्हाला माहिती आहे, गुजरातच्या वरती. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्णपणे मोफत करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य आहे. हे बघा केरळच्या खूप साऱ्या घटना आहे. केरळविषयी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. केरळमध्ये लेफ्ट विंगचं सरकार आहे. लेफ्ट विंग म्हणजे डाव्या विचारसरणीचे. BJP कोणते उजव्या विचारसरणीचं आहे. तर ते एक लक्षात राहू द्या. केरळमध्ये कोणत्या गोष्टी तर पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत आणि अगोदर ओल्ड एज पीपलसाठी वेगळा अर्थसंकल्पाची तरतूद. चला आता नेक्स्ट बघू. रुबल नागी यांना जेम्स एज्युकेशन ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे. आता ह्या ज्या रुबल नागी आहेत ह्या मुंबईतील शिक्षिका आहेत आणि जेम्स एज्युकेशन ग्लोबल टीचर पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. या अंतर्गत त्यांना $10,00,000 मिळतात आणि यांची निवड 139 देशातील 5,000 शिक्षकांमधून झालेली आहे. यावरती प्रश्न पडणार नाही. मेन म्हणजे मुंबईतील आहेत हा एक प्रश्न पडू शकतो. दुसरा कुठे दिला तर दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख अहमद बिन मोहम्मद बिन रशीद अल यांनी दिलेला आहे आणि GEMS एज्युकेशनचे संस्थापक सनी वर्गी यांनी हा पुरस्कार दिला आहे. कुठे दिला आहे? दुबईमध्ये. ही ग्लोबल टीचर पुरस्काराची सुरुवात ही सर्वोत्कृष्ट शिक्षकास सन्मानित करण्यासाठी करण्यात आली होती. वर्की फाउंडेशन आणि युनेस्को यांच्या सहयोगाने सुरू करण्यात आलेला आहे. यावरती कोणते 3 प्रश्न फ्रेम होऊ शकतात. वर्की फाउंडेशन आणि युनेस्को यांचा हा ग्लोबल जेम्स एज्युकेशन ग्लोबल टीचर पुरस्कार आहे. मिळाला आहे कोणाला? रुबल नागी. मुंबईतील झोपडपट्टीतील मुलांना त्यांनी शिकवलं आहे. या त्या आहेत. फोटो मी तिथं लावलेला आहे. $10,00,000 कोणते? US डॉलर. 10,00,000 10 हे लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट बघू. भारताचे तिसरे पंतप्रधान शिक्षणतज्ञ झाकीर हुसेन यांची जयंती. फोटो लावला आहे बघून घ्या. 1897 मध्ये त्यांचा 8 फेब्रुवारी 1897 मध्ये हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. हैदराबाद म्हणजे कोणतं? सध्याचं तेलंगणामधील.
डॉक्टर हुसेन हे भारताचे पहिले मुस्लिम राष्ट्रपती होते. कधी होते? 1967 ते 1969, 1967 टू 1969. जामिया मिलिया इस्लामिया ही युनिव्हर्सिटी आहे, त्या स्थापनेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. शिक्षण क्षेत्रात पण त्यांचं खूप सारं योगदान होतं. झाकीर हुसेन यांच्याविषयी आपण अजून बघूया. डॉक्टर झाकीर हुसेन यांच्याविषयी, ते बिहारचे राज्यपाल होते 1957ला. त्यानंतर ते भारताचे उपराष्ट्रपती होते 1962ला. राष्ट्रपती होते 1967. तिसरे राष्ट्रपती, ते थर्ड, एवढं लक्षात राहू द्या, तिसरे राष्ट्रपती आहेत. 1963मध्ये त्यांना भारतरत्न पण मिळालेला आहे. भारतरत्न मिळाल्याच्या नंतर ते राष्ट्रपती झाले होते, अगोदर नाही, एवढं लक्षात राहू. त्याच्यानंतर 1969ला राष्ट्रपती पदावर असतानाच त्यांचा मृत्यू झालेला आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. त्यांचं राष्ट्रपती पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून ओळखले जायचे आणि त्यांनी आपले आयुष्य राष्ट्र आणि शिक्षणासाठी समर्पित केले होते. चला नेक्स्ट बघू. केरळमध्ये पहिली दृष्टीहीन महिला न्यायाधीश बनणार थान्या नाथन. हे नाव लक्षात राहू दे, ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. थान्या नाथन ह्या कोणत्यात? केरळमधील दृष्टीहीन. त्यांची 100% त्यांना दृष्टी नाही, 100% त्यांना दिसत नाही. दिवाणी न्यायाधीश म्हणून ते आता पास झालेले आहेत परीक्षा, म्हणजे कनिष्ठ तालुका स्तरावरती असतं, तालुका लेवलला असतं. अपंग गुणवत्ता यादीमध्ये रँक 1 मिळालेला आहे. पूर्णपणे दृष्टीहीन आहेत. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला 100% दृष्टीहीन आहे, त्यांना काहीच दिसत नाही. आता तुम्ही म्हणाल काहीच दिसत नाही, तर अभ्यास कसा केला, तर ते आपण पुढे बघू. केरळ उच्च न्यायालयामध्ये ते होत्या, प्रॅक्टिस करत होत्या. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा 2025चा जो निर्णय आहे, कोणता? अपंगत्वामुळे उमेदवार अपात्र ठरू शकत नाही, तर त्याचा त्यांना फायदा झालेला आहे. त्यामुळे त्यांना परीक्षा देता आली आणि त्यानंतर त्या पास पण झाल्या. वय फार कमी त्यांचं, 24 इयर्स आहे. शिक्षण कन्नूर विद्यापीठातून LLB, त्यामध्ये पण त्यांनी रँक फर्स्ट आणलेली आहे. आता बघू आपण. सर्वात महत्त्वाचं, ब्रेल लिपी आणि स्क्रीन रीडर सॉफ्टवेअरने त्यांनी अभ्यास केलेला आहे. ह्यावरती प्रश्न पडू शकतो, इथे क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो. ब्रेल लिपी आणि स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर, या दोन गोष्टी. दुसरी गोष्ट काय? 100% दृष्टीहीन आहेत आणि नाव त्यांचं लक्षात राहू द्या, थान्या नाथन. कुठल्या आहेत त्या? केरळमधील आहेत. चला नेक्स्ट बघू. हा त्यांचा फोटो आहे. आता स्वामी दयानंद सरस्वती यांची 12 फेब्रुवारी 2024 रोजी 200वी जयंती साजरी करण्यात आली 2024मध्ये. आता 2026 ही 202वी जयंती आहे, 202. आणि कधीची? 200 ही 2024मध्ये, म्हणजे जवळचे. आता परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाच्या गोष्टी ते लक्षात राहू द्या. स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 आर्य समाजाची स्थापना मुंबई शहरात केली. मुंबई शहर हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्या मुंबईमध्ये केलेले आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे परत चला हा संदेश दिलेला आहे. बऱ्यापैकी सर्वांना माहीतच असेल हा. दुसरी गोष्ट, स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिला आहे. आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांना लंडनमध्ये संस्कृत शिकवण्यासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांनी पाठवले होते. जे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी नंतर इंडिया हाऊस सुरू करून खूप सारं त्यांनी भविष्यात सावरकर वगैरे त्यांना मदत केली होती. चला बघू नेक्स्ट. सरकारी कार्यक्रम शाळांमध्ये राष्ट्रगीता आधी आता पूर्ण हे लक्षात राहते, पूर्ण वंदे मातरम बंधनकारक केले आहे. आता नवीन गव्हर्नमेंटचा रूल आलेला आहे गृह मंत्रालयाचा, की आता रोज शाळामध्ये स्कूलमध्ये अगोदर जेव्हा आपण बघतो प्रार्थना वगैरे होते मॉर्निंग असेंब्लीमध्ये, त्या टायमिंगमध्ये अगोदर राष्ट्रगीत होतं. तर आता तसं नाही, राष्ट्रगीताच्या अगोदर वंदे मातरम हे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीतमध्ये फरक आहे. राष्ट्रगीत हे जनगण मन, राष्ट्रीय गीत हे वंदे मातरम. तर वंदे मातरमचे 6 कडवे पूर्ण 6 कडवे आता म्हणायचे आहेत. अगोदर तसं काही नव्हतं, शाळा सुटल्याच्या नंतर म्हणायची शक्यतो अगोदर, पण आता तसं नाही, कंपल्सरी केलं आहे. त्याची काही नियमावली
जाहीर केली आहे. रूल्स अँड रेग्युलेशन त्यांनी आत्ता जाहीर केले आहे. ते बघू आता काय आहेत. केंद्र सरकारने आता प्रत्येक अधिकृत सरकारी कार्यक्रमामध्ये वंदे मातरमच्या 6 कडव्यांचे गायन आणि किंवा वादन अनिवार्य केले आहे. म्हणजे एक तर तुम्ही म्युझिकच्या माध्यमातून ते 6 कडवे पूर्ण करा किंवा तुम्ही पूर्ण वर्ड टू वर्ड 6 कडवे ते कव्हर करा. या 2 गोष्टी अनिवार्य केलं आहे. याच्यामध्ये जनगणमनला 52 सेकंद लागतात, 52 सेकंड्स लागतात राष्ट्रगीताला. आणि आता 3 मिनिट 10 सेकंदाचा वंदे मातरमचा सादर करणे अनिवार्य केले आहे. किती? 3 मिनिट 10 सेकंद. हे लक्षात राहू दे. जनगणमन हे राष्ट्रगीत ते आपल्याला आत्ताच मी सांगितलं. वंदे मातरम 1875 मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर रोजी या गीताची रचना केली होती. 1875 7 नोव्हेंबर 2015 मध्ये 25 मध्ये या गीताला 150 वर्ष पूर्ण झालेले. किती? 150 इयर्स कंप्लीट 1875 मध्ये. हे लक्षात राहू द्या. कंपल्सरी केलेला आहे. फक्त याला एक अपवाद आहे. अपवाद असा आहे की म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी यामध्ये आपण अगोदर राष्ट्रगीतच म्हणणार. राष्ट्रगीत त्यानंतर राष्ट्रीय गीत म्हणणार. बाकीच्या सर्व ठिकाणी अजून एक दुसरी गोष्ट, मूव्हीजमध्ये किंवा अजून दुसरे कोणते कार्यक्रम्स असतील त्याच्यामध्ये जर वंदे मातरम सुरू असेल तर उठून उभा राहायची गरज नाही. त्या काही गोष्टी अपवाद त्यांनी ठेवलेल्या आहेत. कारण 3 मिनिट 10 सेकंद आहे ना, इतका वेळ कोण उभा राहणार नाही. मग कदाचित ते उभा राहण्यामुळे त्याचा डिसरिस्पेक्ट होऊ शकतो असं स्पष्ट नोटिफिकेशनमध्ये लिहिलेलं आहे. नोटिफिकेशन खूप मोठे आहेत, तेवढे आता काही सांगू शकत नाही. चला, महाराष्ट्र राज्यातल्या काही घडामोडी आहेत त्या आपण बघू. लाडक्या बहिणींसाठी सक्षमा उपक्रम केलेला आहे. सक्षमा हा शब्द लक्षात राहू द्या. यावरती प्रश्न पडू शकतो. काय? राज्य महिला आयोगाने राज्यभरातील महिलांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी सक्षमा या नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. कोणता? कायदेविषयक जनजागृती. म्हणजे त्यांना लीगल ॲडवाईस वगैरे मिळण्यासाठी, त्यांचे अधिकार काय आहेत महिलांचे हे त्यांना कळण्यासाठी राज्य महिला आयोगाने, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? रुपाली चाकणकर. लक्षात राहू द्या. तर कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी सक्षमा या नावाचं नवीन उपक्रमाची सुरुवात केली आहे. नागपूर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झालेला आहे. महाराष्ट्र सरकारने, आता याच्यानंतर दुसरी बघू, महाराष्ट्र सरकारने एस टी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने ज्या बसेस ॲड केलेल्या आहेत त्यांचं नामकरण त्यांनी राजमाता जिजाऊ केलेलं आहे. एक राहू दे. इथून पुढे ज्या पण नवीन बसेस येतात त्या सर्व बसेसला राजमाता जिजाऊ असं नाव दिलेलं आहे. अगोदर शिवनेरी, शिवशाही वगैरे वगैरे होत्या, त्याच प्रकारामध्ये आता राजमाता जिजाऊ हे नाव असणार आहे. 2 गोष्टी राहू द्या. राज्य महिला आयोगाचा सक्षमा उपक्रम आणि बसेसला एस टी महामंडळाने राजमाता जिजाऊ सुरू केले आहे. महाराष्ट्रात सायबर फसवणुकीची रक्कम रोखण्याचे प्रमाण अवघे 22% आहे. महाराष्ट्रामध्ये तेवढं रिकव्हरी रेट नाही आहे. 22% म्हणजे फारच कमी आहे. सायबर फसवणूक म्हणजे हे तुम्हाला मॅसेज वगैरे आला, अचानक पैसे डेबिट झाले वगैरे वगैरे. दादर आणि नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशाने सायबर गुन्हेगारी रोखण्यात आणि विशेषतः फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यात देशात अव्वल स्थान पटकावले आहे. यावरती प्रश्न पडू शकतो. सरळ सेवेला पडू शकतो बऱ्यापैकी, किंवा पोलीस भरतीला पण पडू शकतो. कोणतं? दादर नगर हवेली. हे लक्षात राहू. हे दोन्ही एकत्र झालं आहे 2020ला. हे पण माहीत पाहिजे तुम्हाला. 2020ला हे पूर्ण एकच केंद्रशासित प्रदेश म्हणून याला आता मोजणार आहेत आणि टोटल 8 झाले मग केंद्रशासित प्रदेश. सायबर फसवणुकीच्या प्रकरणामध्ये नागरिकांचे पैसे वाचवण्यात उत्तर प्रदेश हे राज्याने देशात 3रा क्रमांक मिळवला आहे. नागरिकांचे पैसे वाचवण्यात म्हणजे परत करण्यामध्ये हरियाणा 2ऱ्या क्रमांकावरती आहे. 1 नंबर काय? दादर नगर हवेली. चला नेक्स्ट बघू. जातमुक्त गाव सौदळा अहिल्यानगर. अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, जुनं अहमदनगर. त्यामधील सौंदळा या गावाने एक ठराव पास केला आहे
तालुका नेवासा आहे. तर जातमुक्त म्हणजे आम्ही आता जात सोडली आहे असं त्यांचं मत आहे. जातमुक्त गाव म्हणून घोषित केलेलं आहे. सरपंच आहेत शरद आरगडे. यांच्या नेतृत्वाखाली विशेष ग्रामसभेत जातमुक्त ठराव एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे. कोणतं? अहमदनगरमधील सौंदाळा या ठिकाणी. याच्यावरती प्रश्न 100% पडू शकतो. या गावाचं नाव सौदाळा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. हे पाठ करा, अहिल्यानगर. आणि सरपंच शरद आरगाडे, हे लक्षात राहू दे. यावरती प्रश्न 100%. ग्रामपंचायतची बिल्डिंग आहे, त्याचा फोटो टाकला आहे. हैदराबादमध्ये पार पडलेल्या विंग्स इंडिया 2026 पुरस्कार सोहळ्यात दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड द्वारे संचलित इंदिरा गांधी इंटरनॅशनल विमानतळाला वर्षातील सर्वोत्तम विमानतळ म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. कुठे? कोणता पुरस्कार मिळाला आहे? विंग्स इंडिया 2026 दिल्लीतील विमानतळ आहे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट. भारतात पहिल्यांदाच ब्लॅक स्वान समिट इंडिया 2026चे आयोजन कुठे झाले आहे? ओडिशाची राजधानी कुठं? भुवनेश्वरमध्ये. हे लक्षात राहू द्या. ब्लॅक स्वान. स्वान म्हणजे काय? एखादी अशी गोष्ट की तुम्ही अचानक घडते एखादी गोष्ट, एखादं अचानक येणारं संकट, अचानक येणारे संकट. तर मग त्यामध्ये आपण समजा विचार करू शकतो कोरोना महामारी असू द्या किंवा आर्थिक संकट असू. 2008चं जे आर्थिक संकट होतं लेमन ब्रदर्सचं, त्या प्रकारचं असू द्या. तर त्यासाठी अगोदरच आपण काहीतरी तयारी केली पाहिजे. तर या दृष्टीनं ओडिशाची राजधानी भुवनेश्वर या ठिकाणी इकॉनॉमिक्सवरती आपण चर्चा केलेली आहे की भविष्यात जर आर्थिक काही जर प्रॉब्लेम्स तयार झाले, इकॉनॉमिक्स इश्यू जर तयार झाले, तर त्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्याला म्हणतात ब्लॅक स्वान. ब्लॅक स्वान म्हणजे काय? स्वान म्हणजे एक प्रकारचा बदक टाईप आहे. सर्व व्हाईट आहेत आणि त्याच्यामध्ये एकच हा ब्लॅक आहे, म्हणजे वेगळा, अचानक येणारं संकट. चला, रेल्वेची ई पॅन्ट्री सेवा सुरू झाली. ई पॅन्ट्री म्हणजे काय? तर तुम्ही ऑनलाईन IRCTCचा जो वेबसाईट आहे IRCTC, त्याच्या वेबसाईटवरूनच आपण जेवण वगैरे ह्या गोष्टी तिकीट बुक करून ऑर्डर करू शकतो आणि ते आपल्या सीटवरती येणार. आपण ज्या ठिकाणी बसलेलो असतो त्या ठिकाणी येणार. तर ई पॅन्ट्री ही रेल्वेने सुरू केलेली आहे. कोणी? IRCTC. हे लक्षात राहू द्या. रेल्वे आणि IRCTC ई पॅन्ट्री. त्याच्यामध्ये काय मिळणार? जेवण, नाश्ता सीटवरच मिळणार, गरम आणि स्वच्छ. त्याच्यामध्ये काय सुरुवातीला किती 25 मेल एक्सप्रेस गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू आहे. नेक्स्ट बघू आंतरराष्ट्रीय निर्देशांक पुरस्कार. हे बघून घेऊ. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स GIA ज्याला म्हणतो आपण, GII, त्यामध्ये चीनने R&D मध्ये सर्वाधिक खर्च करणारा देश ठरला आहे. आता ऑफकोर्स चीनमध्ये खूप जास्त त्यांच्याकडे आहे, पैसा पण आहे तेवढं. आणि दुसरी गोष्ट, रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट अगोदरपासून केलेली आहे. त्यामुळे असा जर प्रश्न पडला GIA मध्ये फर्स्ट R&D मध्ये सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता? तो चीन. तुम्ही क्लिक करून यायचं. भूतानच्या राणी माता गॅल्युम आशिदोराजी वांगमो किंवा वांगचुंग यांना 22वा उपेंद्रनाथ ब्रह्मा हा पुरस्कार. उपेंद्रनाथ ब्रह्मा म्हणजे काय? यांचा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी, मानवतेचा सैनिक पुरस्कार आणि सन्मानित केलेले आहे. 22वा सोल्जर ऑफ ह्युमॅनिटी, मानवतेचा सैनिक. कोणाला? तर भूटानच्या राणी माता गॅल्युम आशिदोराबची वांगचुंग वगैरे हे जे नाव आहेत ना, हे त्याच एरियामध्ये. भूतान तुम्हाला माहीत असेल. भूतान कुठे येतं? हे बघा, भूतान हे आपला देश, हे नॉर्थ ईस्ट एरिया, हे इथं भूतान, हे इथं. लक्षात राहू द्या. तिसरं बायोफॅक 2026 सेंद्रिय उत्पादनाच्या जगातील सर्वात मोठ्या प्रदर्शनात भारताचा कंट्री ऑफ द इयर म्हणून बहुमान मिळालेला आहे. हे कुठे झाले आहे? न्यूरेमबर्ग जर्मनी.
आणि कशामध्ये? सेंद्रिय उत्पादनात सर्वात मोठ्या प्रदर्शन कुठं? बायोफॅक. ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो, हे इम्पॉर्टंट आहे. 100% यावरती कोणत्या ना कोणत्या परीक्षेला कंबाईनला पडणार आणि राज्यसेवेला पण पडणार, यावरती लक्ष राहू द्या. न्यूरेमबर्ग जर्मनी आणि बायोफॅक. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक भारताचा त्याच्यामध्ये 91 क्रमांक आहे. भ्रष्टाचारामध्ये आपण पुढेच येतं, 91 हे लक्षात राहू द्या. 91 एक नंबरला आहेत, 91. नेक्स्ट बघू, आता जागतिक लेवलला बघू. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स येणार आहे नुसार भारताचा 45 नंबरचा क्रमांक लागतो. नेटवर्क रेडिनेस इंडेक्स तर वॉशिंग्टन DC येथील पोर्टुलन्स इन्स्टिट्यूट या संस्थेद्वारे प्रसिद्ध केला जातो. पोर्टुलन्स इन्स्टिट्यूट लक्षात राहू द्या. भारत सरकारने 1 जानेवारी 2026 पासून किम्बर्ली प्रोसेस KPचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. हे जे किम्बर्ली प्रोसेस आहे तर हे म्हणजे काय आहे की जे डायमंडचा व्यापार होतो ना, डायमंड्स, कॉन्फ्लिक्ट डायमंड्स असं म्हटलं तरी हरकत नाही. कॉन्फ्लिक्ट डायमंड्स हा शब्द वापरला आहे त्यांनी. तर यामध्ये काय होतं की डायमंड हे चुकीच्या पद्धतीने काढले जातात आणि त्याचा व्यापार करून दहशतवादासाठी वगैरे किंवा गृहयुद्धासाठी वापरला जातो. दक्षिण आफ्रिकेमध्ये याचा जास्त वापर होतो. त्यासाठी याची सुरुवात केली 2003 मध्येच याची सुरुवात झालेली आहे. भारत 2023 मध्ये पण अध्यक्ष होता. एवढं काही विचारणार नाहीत, पण किम्बर्ली प्रोसेस ही राहू द्या. दक्षिण आफ्रिकेतील एक शहर आहे किम्बर्ली, त्यावरती किम्बर्ली. चला नेक्स्ट बघू. त्याचा अध्यक्षपद कॉन्फ्लिक्ट डायमंडसाठी आहे, हे तुम्ही लक्षात राहू द्या. चला नेक्स्ट बघू. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने भ्रष्टाचार धारणा निर्देशांक जाहीर केलेला आहे. भारताचा क्रमांक 100 पैकी 39 गुणांसह किती आहे? 100 पैकी 39 गुण, 39 मार्क मिळालेले आहेत आपल्याला. आणि 91वा क्रमांक आत्ताच आपण बघितलं, 91 भ्रष्टाचारात आपण गुण किती तर 39. 2024 मध्ये किती होतो आपण? 96 वर होतो. ठीक आहे, कमी झालो, चांगली गोष्ट, रिकव्हरी झाली म्हणायचं आपली. बाकीच्या गोष्टी बघा. सर्वात कमी भ्रष्टाचार कुठे? डेन्मार्क, 89 गुण आहेत त्यांना. फिनलँड, सिंगापूर हे 2 नका पाठ करू, फक्त डेन्मार्क हे लक्षात राहू दे. डेन्मार्क फर्स्ट आहे. आणि सर्वात खराब कामगिरी सोमालिया आणि दक्षिण सुदान, 9 गुण फक्त. सर्वात जास्त आहे भ्रष्टाचार. दक्षिण सुदान कुठे तर जगाच्या नकाशामध्ये जर आपण बघितलं, म्हणजे आफ्रिका आहे असं, आफ्रिका आहे, इथं सौदी अरेबिया वगैरे, तर या इथं सुदान आणि या ठिकाणी दक्षिण सुदान आहे. सोमालिया इथंच आहे. सोमालिया इथं चाड आहे असं, इथून असं, इथं पाकिस्तान, इथं भारत असं. चला, सोमालिया आणि दक्षिण सुदान लास्ट आहे. साऊथ आफ्रिकामधील आहे ते, आफ्रिकेतील देश आहेत. आणि डेन्मार्क, इथं डेन्मार्क फिनलँड यांच्यामध्येच कॉम्पिटिशन असतं फर्स्टमध्ये. राष्ट्रीय घडामोडी बघू. ग्लोबल फायर पॉवरच्या 2026च्या अहवालानुसार भारत जगातील 4थी सर्वात शक्तिशाली लष्करी सत्ता बनला आहे. ग्लोबल फायर पॉवरचे ह्यावरती प्रश्न पडू शकतो. ग्लोबल फायर पॉवर या शब्दावरती हे लक्षात राहू द्या. आणि 4थी लष्करी शक्ती, ग्लोबल फायर पॉवर. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी वालपोई येथे 9व्या गोवा पक्षी महोत्सवाचे उद्घाटन केले आहे. वालपोई गोव्यातील ठिकाण आहे. गोवा पक्षी महोत्सवाचं उद्घाटन केलं आहे. केरळनंतर व्यापक पक्षी ॲटलास प्रकाशित करणारे गोवा हे दुसरे राज्य ठरले आहे.
साहजिकच त्या ठिकाणी जर महोत्सव झाला आहे तर त्यावरती काहीतरी त्यांना रिपोर्ट जाहीर करावा लागेल. त्यांनी मग तसा पक्ष्यांशी रिलेटेड ॲटलस म्हणजे प्रत्येक पक्षाची माहिती, आमच्याकडे कोणते कोणते पक्ष आहेत त्या पक्षाची डिटेल माहिती, कॅलेंडर एक प्रकारे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे भारतातील पहिले सहकारी आधारित राईड हेलिंग प्लॅटफॉर्मवर भारत टॅक्सी अधिकृतपणे लॉन्च केली आहे. भारत टॅक्सीमध्ये काय येतो? रिक्षा येतो, बाईक पण येते आणि कार पण येते. सहकारी तत्वावरती आहे, तिन्ही गोष्टी येतात. तर नेक्स्ट भारत टॅक्सी बघा चर्चेत आहे, सहकारी तत्वावरती आहे, कोऑपरेटिव्ह स्कीम. राष्ट्रीय घडामोडी अजून एक बघू. युनेस्को जागतिक वारसा स्थळ असलेले 145 वर्ष जुने दार्जिलिंग हिमालयन रेल्वेच्या इतिहासात 5 फेब्रुवारी 2026 रोजी सरिता येल्मो या दार्जिलिंगच्याच आहेत, या पहिल्या महिला TTE बनल्या आहेत. सरिता येल्मो हे नाव लक्षात राहू द्या. सरिता येल्मो. कोणतं जागतिक वारसा स्थळ कोणते? दार्जिलिंग हिमालयन रेल्वे. दार्जिलिंग कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे, पण ते नकाशावरती जर तुम्ही बघितलं तुमच्या एक लक्षात येऊन जाईल, हे नॉर्थ ईस्टचा रिजन आहे म्हणजे गुजरात. तर हे जे पश्चिम बंगाल असं आहे, तर असं इथे दार्जिलिंग आहे, इथे दार्जिलिंग आहे, सिक्कीमच्या बरोबर खाली. सिक्कीमला फक्त आणि फक्त पश्चिम बंगालचीच बॉर्डर आहे, तिथे आहे चिकन नेकच्या वर. 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी. 28वे जनरल प्रमुख, लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांचं आत्मचरित्र आहे. यावरती प्रश्न पडू शकतो, शक्यतो सरळ सेवेला पडू शकतो. 4 स्टार्स हा शब्द लक्षात राहू द्या. डेस्टिनी. ऑटोबायोग्राफी आहे मनोज नरवणे यांची, खूप चर्चेत आहे. राहुल गांधी यांनी त्यांचे खूप मुद्दे घेतलेले आहेत आत्ताच लोकसभेमध्ये, त्यामुळे चर्चेत आहे, लक्षात राहू द्या. सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी पायलट जिल्हा म्हणून मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्याची निवड केलेली आहे. कोणता? बालाघाट. सहकारी क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणुकीची योजना म्हणून. गोवा राज्य सरकारने राज्याचा पहिला जैवविविधता आणि सांस्कृतिक नकाशा लॉन्च केलेला आहे. कोणत्या? गोवा राज्य सरकारने, ते लक्षात राहू द्या. वरिष्ठ नेत्र तज्ज्ञ डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश. डॉक्टर हरिप्रिया अरविंद, डॉक्टर आर व्यंकटेश यांनी 2026च्या प्रतिष्ठित चँग कॅन्डल मानवतावादी पुरस्कारात 2026साठी संयुक्तपणे निवड केलेली आहे. कोणाची? नेत्रतज्ञ डॉक्टर हरिप्रिया अरविंद आणि डॉक्टर आर व्यंकटेश, हे 2 नाव लक्षात राहते. मानवतावादी पुरस्कार आहे क्रॅन्डल यांचा, चँग क्रॅन्डल, ही त्यांची संयुक्तपणे निवड झालेली आहे. असे प्रश्न पडू शकतात, कंबाईनला पण पडू शकतो. हे 2-3 नावं लक्षात राहते. राष्ट्रीय घडामोडी. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणीसाठी मंत्रालयाने CPIचे आधारभूत वर्ष 2024 केले आहे. CPI म्हणजे काय? ग्राहक किंमत निर्देशांक, कंझ्युमर प्राइस इंडेक्स 2024 केलं आहे CPIच्या आधारभूत वर्ष. अगोदर कोणतं होतं? 2012. आता कोणतं? 2024. हे फक्त लक्षात राहायचं, 2024. तमिळनाडूतील हे मगाशी झालं आहे, नाही मगाशी जे बघितलं ते वेगळे, आताचं हे वेगळे. हे चिदंबरनार बंदर आहे, व्हीओ चिदंबरनार बंदर प्राधिकरण यांनी शाश्वत पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम इमारतीसाठी प्रतिष्ठित IGBC प्लॅटिनियम रेटिंग मिळवणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर ठरले आहे. मगाशीचं काय होतं? त्यांनीच काय केलं आहे? अँटी ड्रोन प्रणाली, म्हणजे हे चर्चेतील आहे. या बंदरविषयी अजून थोडी माहिती
घेऊ शकता तुम्ही. या 2 गोष्टी तर मी सांगितलेल्या आहेत. तमिळनाडूतील व्ही.ओ. चिदंबरनार बंदर. भारत सरकारने 1 जानेवारी 2026 पासून हे रिपीट झालेला आहे किंबर्ली प्रोसेसचा हा प्रश्न. भारत टॅक्सी हा पण एक रिपीट स्लाइड झालेली आहे बहुतेक. दिल्ली सरकारने आपल्या पहिल्या दिल्ली खेल महाकुंभ या भव्य क्रीडा महोत्सवासाठी माजी क्रिकेटपटू शिखर धवन यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. ब्रँड अँबॅसेडरवरती प्रश्न पडतो. मी अगोदरच्या पण स्लाइड्समध्ये घेतलेले आहे. त्या पण अगोदरचा व्हिडिओ बघून घ्या वीकली, कारण त्यामध्ये पण प्रत्येक वीकमध्ये एखादा कोण ना कोण असतंच. ते कवर केलेलं आहे. यावरती प्रश्न 100% पडतो. आतापर्यंत पडत आलेला आहे. तुम्ही बघून घ्या. शिखर धवन हे कशासाठी? दिल्ली खेल महाकुंभ. महाकुंभ असं वाटलं तर तुम्हाला यूपी वाटू शकतं, पण नाही. काय? दिल्ली. भारतातील पहिला म्युझिकल रोड मुंबई शहरात तयार करण्यात आलेला आहे. कोणता? कोस्टल रोड. आणि गाणं कोणतं आहे? जय हो. मी रील वगैरे त्याच्यामध्ये बघत असतात कसा आहे तो म्युझिकल रोड. हा रिपीट झाला आहे बायोफॅक्टचा. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 10 फेब्रुवारी लखपती बीटीआय योजना सुरू केली आहे. कोणी? दिल्लीच्या. यामध्ये काय आहे? मुलीच्या जन्मापासून ते पदवीपर्यंत, जन्म ते पदवी तोपर्यंत तिला तिच्या खात्यामध्ये काही अमाऊंट टाकायची. 56,000 अशी आसपास आहे अमाऊंट. टप्प्याटप्प्यामध्ये टाकायची. ती शेवटी ग्रॅज्युएशन नंतर त्या मुलीला मिळणार. एवढे डिटेलमध्ये विचारणार नाहीत. फक्त कोणी केली आहे, कोणत्या राज्याने केली आहे? लखपती बीटीआय योजना. लखपती दीदी वेगळी. लखपती दीदी योजना ही गव्हर्नमेंटची आहे. त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प ग्रुप जे आहेत त्यांना मदत करायची आहे. त्याच्यामध्ये मग ड्रोन वगैरे देणं, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते वेगळा, ह्या वेगळा. दोन्ही वेगवेगळे कार्यक्रम आहेत. लखपती बीटीआय योजना आणि लखपती दीदी योजना. गुजरातचा आदित्य पांड्या सर्वात तरुण भारतीय ॲनालॉग अंतराळवीर बनला आहे. ॲनालॉग अंतराळवीर म्हणजे अशी परिस्थिती की ॲक्च्युअलमध्ये अंतराळामध्ये जाण्याची गरज नाही. इथेच अशा प्रकारची परिस्थिती तयार करायची, वातावरण तयार करायची, बाहेरच्या जगाचा पूर्णपणे संबंध कट करायचा आणि आतमध्ये काही दिवस राहायचं. त्याच्यामध्ये पूर्णपणे ग्रॅव्हिटेशन वगैरे सर्व काही अंतराळ मध्ये जशा प्रकारचं असतं त्याच प्रकारे वातावरण तयार करून त्या ठिकाणी त्याला ट्रेनिंग दिली जाते. आदित्य पांड्या लक्षात राहू द्या. गुजरातचा ॲनालॉग घड्याळ या दृष्टीने तुम्ही लक्षात राहू द्या. ॲनालॉग या शब्दाचा अर्थ आहे की समान परिस्थिती, समान स्थिती, सेम जशी अंतराळात आहे तशीच पृथ्वीवर तयार करावी. गुजरातने दुर्गम आणि आदिवासी भागात उपग्रह आधारित इंटरनेट प्रदान करण्यासाठी SpaceX या कंपनीचे स्टारलिंकसोबत करार केला आहे. कोणत्या? गुजरात राज्यानं. कशासाठी केला आहे? दुर्गम आणि आदिवासी भागातील इंटरनेट प्रदान करण्यासाठी. स्टारलिंक ही एलॉन मस्क यांची कंपनी आहे. त्याच्यामध्ये सॅटेलाईट आधारित आपल्याला इंटरनेट प्रोव्हाइड केलं जाईल. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी बिलासपूर जिल्हा प्रशासनाच्या पढाई विथ AI या अभियान डिजिटल शिक्षण उपक्रमाचा बार्थिन येथे शुभारंभ केला आहे. पढाई विथ AI हा शब्द लक्षात राहू. पढाई विथ AI आणि काय? हिमाचल प्रदेश, या 2 गोष्टी. ओडिसाचे माजी राज्यपाल ज्येष्ठ नेते विश्वभूषण हरिश्चंदन यांनी लिहिलेल्या ई माटी खट्टा कहे बक्सी जगतबंधू द ग्रेट कमांडर या 2 पुस्तकाचं काय केलं आहे? भुवनेश्वरमध्ये प्रकाशन केलं आहे. ओडिसाचे माजी राज्यपाल आहेत. राज्यपाल यांनी पुस्तक लिहिल्याच्या नंतर त्यावरती शक्यतो प्रश्न विचारतात. संविधानिक पद आहे विश्वभूषण हरिश्चंदन. कोणतं? ई माटी काठा कहे आणि काय? बक्सी जगतबंधू द ग्रेट कमांडर, 2 पुस्तकं. इतर गोष्टी बघू. 39वा सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा
फरीदाबाद येथे हरियाणा येथील फरीदाबाद येथे करण्यात आहे. थीम लक्षात राहू द्या, थीमवरती प्रश्न पडू शकतो. वोकल टू ग्लोबल. 39वा सूरजकुंड. हस्तकला म्हणजे काय? हँडमेड वस्तू त्या ठिकाणी मिळतात. एक प्रकारे त्याचा एक मेळा भरलेला आहे हँडमेड. पल्स वैद्यकीय परिषदेचे मुंबईतील जिओ सेंटर येथे आयोजन करण्यात आले आहे. पल्स वैद्यकीय परिषदेचे भव्य दिव्य आयोजन करून या परिषदेच्या माध्यमातून वेलनेस उपचारासाठी महाराष्ट्र पर्यटनात वैद्यकीय पर्यटनातील महाराष्ट्र ब्रँड निर्माण करावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेले आहेत. कोणतं? वैद्यकीय पर्यटन. वैद्यकीय पर्यटन म्हणजे असं बाहेरील लोक या ठिकाणी मेडिकल म्हणजे आपण बघतो ना, एखाद्या व्यक्तीला काय झालं तर आपण म्हणतो अमेरिकेत जाऊन या व्यक्तीनं ट्रीटमेंट घेतली. तर असे पण काही लोक आहेत की जे बाहेरून भारतात येतात, इंडियामध्ये येतात. तर ते वैद्यकीय पर्यटनासाठी आले असं म्हटलं जातं. मग ते आल्याच्यानंतर आपण त्यांना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र ब्रँड निर्माण करून त्यांना आकर्षित करावे असं फडणवीस यांचं मत आहे. त्या दृष्टीने आपण त्या पल्स वैद्यकीय परिषदेमध्ये आयोजन केलं आहे आणि त्या माध्यमातून आपण आपला प्रचार करतो महाराष्ट्राचा. आसाममध्ये भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल तयार केला आहे. आसाममधील भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक. हे बघा, आसाम कुठे आहे हे आपण भारताचा जर विचार केला आपण, असं भारत आहे आपला, तर आसामचा जर विचार केला तर इथं मधात आसाम आहे. हा जो पट्टा आहे पूर्ण हा हिमालयन रेंज आहे. या ठिकाणी पूर्णपणे ह्या प्लेट टेक्टोनिक ॲक्टिव्हिटी सतत होत असतात. त्यामुळे या ठिकाणी भूकंप होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे या ठिकाणी भूकंपरोधक कोणत्याही गोष्टी भूकंपरोधक तयार करणे गरजेचं आहे. त्या दृष्टीनं फर्स्ट टाइम असं की सर्वात लांब येतो भूकंपरोधक पूल तयार केला आहे. कुठे? आसाममध्ये. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर उत्तर आणि दक्षिण गुवाहाटी जोडणारा पहिला 6 पदरी भूकंपरोधक पूल, अर्थात महासेतू नाव दिले त्याला, हा भारतातील सर्वात लांब भूकंपरोधक पूल आहे. कुठे? कोणत्या नदीवरती? ही ब्रह्मपुत्राशी मदतून गेलेली आहे. ब्रह्मपुत्रा नदी अशी जाऊन अशी गेली. यावरती आहे तो पूल. म्हणजे तो पूल असा असणार, असा. चला नेक्स्ट बघू. आसाममध्ये लक्षात राहू द्या. नॅचरोपॅथी राष्ट्रीय परिषद 2026ची मुख्य संकल्पना मजबूत आणि निरोगी आरोग्यासाठी योग आणि नॅचरोपॅथी आहे. नॅचरोपॅथी राष्ट्रीय परिषद, मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योग आणि सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नॅचरोपॅथी यांनी आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली संयुक्तपणे आयोजित केली आहे. यावरती प्रश्न पडणार नाही. प्रश्न पडला ते मुख्य संकल्पनावरती पडू शकतो. यावरती फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन 19-20 म्हणजे फेब्रुवारीमध्ये दिल्लीत होणाऱ्या AI इम्पॅक्ट समिटसाठी भारतात येणार आहेत. फ्रान्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मॅक्रॉन 2 दिवसासाठी दिल्लीमध्ये काय होणार आहे? AI इम्पॅक्ट समिट. आता स्टेट वाईज स्टार्टअप काउंट केलं आहे ते बघू. अगोदरवरचं बघून. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतला आहे. कोणी? कृषी विभागाने. अशा प्रकारचे टास्क फोर्स शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठीचं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे देशातील. टास्क फोर्स कशासाठी? शेतकऱ्याच्या आत्महत्या रोखण्यासाठी. नेमकं काय त्याचे काय रिझन्स आहेत वगैरे वगैरे या गोष्टीवरती ते चर्चा करणार, त्याच्यावरती त्याचं प्रॉब्लेम्सवरती सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करणार आणि महाराष्ट्राच्या आत्महत्या कमी करण्याचा प्रयत्न करणार. आता बघू स्टेट वाईज स्टार्टअप्स काउंट. ज्यामध्ये आपण महाराष्ट्राचं जर बघितलं तर 1 नंबर आहे 36,780. महाराष्ट्र एक आहे सर्वाधिक स्टार्टअप्समध्ये, सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये आहे. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे आपले शेजारी. कर्नाटक 21,000 म्हणजे आपल्या जवळ पण नाही. आपण 36 आहेत, ते 21 आहेत. खूप डिफरन्स आहे, कवर करणार नाही. महाराष्ट्र डोक्यात ठेवा.
तुमच्या येणाऱ्या पूर्ण एक्झाममध्ये. तोपर्यंत कर्नाटक काय कवर करत नाही, महाराष्ट्रच राहील फर्स्ट. महाराष्ट्र सरकारने हा आकडा पण लक्षात राहू द्या, 36,000 कारण यावरती प्रश्न पडू शकतो. आत्ताच कंबाईनला स्टार्टअपवरती प्रश्न पडला होता. महाराष्ट्र सरकारने एस टी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने, ही मगाशी रिपीट झाली स्लाईड, हा कंटेंट राजमाता जिजाऊ असं केलं. पंतप्रधान कार्यालयाचे नवीन संकुल सेवा तीर्थचे उद्घाटन. खालील 4 योजनांना गती देण्यात आली आहे. तर कोणत्या कोणत्या? पंतप्रधान दिलासा योजना, कृषी पायाभूत सुविधा निधी यामध्ये 2 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आहे. लखपती दिदी योजना 2029 पर्यंत 6 कोटीपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य केले. मगाशीच तुम्हाला सांगितलं लखपती दिदी योजना काय आहे. सेल्फ हेल्प ग्रुपसाठी म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप. स्टार्टअप इंडिया 2.0 यामध्ये फंड ऑफ फंड्सची निधी 10,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे. तर जे सेवा तीर्थ आहे त्याचं उद्घाटन झालं आहे, तर ती नवीन बिल्डिंग आहे सेवा तीर्थची, बघून घ्या. सेवा तीर्थ म्हणजे अगोदर याला PMO म्हटलं जायचं, प्राईम मिनिस्टर ऑफिस. हे 1977 मध्ये मोरारजी देसाई यांनी हे नाव ठेवलं आहे. बिल्डिंग अगोदरच झालेली होती, 1947 मध्ये झाली होती बिल्डिंग म्हणजे काय तर साऊथ ब्लॉक आहे. साऊथ ब्लॉकमध्ये ऑफिस होतं PMOचं, त्यालाच नंतर आपण काय नाव दिलं, PMO, मोरारजी देसाई यांनी नाव दिलेलं आहे. त्याचाच आता नवीन त्यांचं ऑफिस शिफ्ट झालं आहे, नवीन बिल्डिंग केली आहे, न्यू बिल्डिंग आहे आणि सेवा तीर्थ हे नाव दिलं आहे, सेवा तीर्थ. चला नेक्स्ट बघू. जगात सर्वाधिक तेलसाठे असलेले देश नेमके कोणते हे माहीत असणं गरजेचं आहे, कारण की USA आणि व्हेनेझुएला 303 सर्वात टॉपचा आहे. या दोघांमध्ये कॉन्फ्लिक्ट झाला आहे. अमेरिकेने त्यांच्यावरती खूप सारे बंधनं घातले होते. जगातील सर्वाधिक कच्च्या तेलाचे साठे व्हेनेझुएला हे सुमारे किती 303 अब्ज बॅरल आहे. त्या खालोखाल सौदी अरेबिया आणि इराण आहे. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. सौदी अरेबिया म्हणजे कोणतं, ईस्ट एशिया, सेंट्रल एशिया. जागतिक कडधान्य दिन विशेष बघून घेऊ. 10 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 11 फेब्रुवारीला कोणता आहे, जागतिक युनानी दिन. युनानी म्हणजे काय, आयुर्वेदासारखाचा एक प्रकार आहे. युनानी दिन हा 11 फेब्रुवारी का हा दिवस त्यांनी निवडला आहे, तर या दिवशी हकीम अजमल खान हे जे स्वातंत्र्य सैनिक पण होते आणि महान वैद्यक पण होते, तर त्यांनी युनानी वैद्यकशास्त्रामध्ये खूप काम पण केलं होतं आणि त्याच्या प्रसारासाठी त्यांनी खूप म्हणजे त्यांचं योगदान आहे. तर त्यांचा जन्मदिन हा 11 फेब्रुवारीचा आहे. तर तोच दिवस आपण जागतिक युनानी दिन म्हणून साजरा करतो. तर युनानी हे जे मेडिसिन पद्धती आहे, वैद्यकशास्त्र जे आहे, तर ते एक प्रकारे ग्रीक आहे, ते ग्रीक पद्धतीवर आधारित आहे. ग्रीकांची एक उपचार पद्धती आहे असं म्हटलं तर हरकत नाही. त्याच्यामध्ये काय केलं जातं, विशेषतः शरीरातील जे 4 द्रव्यांचं संतुलन त्यावरती ते कॉन्सन्ट्रेट करतात. त्याच्यामध्ये मग रक्त, पित्त, कफ आणि काळं पित्त या 4 गोष्टी आहेत. आणि सध्या ते आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात. आयुष मंत्रालय हे लक्षात राहू द्या. तसंच 11 फेब्रुवारीला अजून काय आहे, तर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची काय पुण्यतिथी आहे. त्या पुण्यतिथीला काय म्हटलंय, समर्पण दिवस, हे लक्षात राहू द्या. पुण्यतिथीला म्हटलंय, जयंतीला नाही. प्रश्न जर पडला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची पुण्यतिथीला समर्पण दिवस म्हणतात का जयंतीला, तर जयंतीला नाही, पुण्यतिथीला समर्पण दिवस. आंतरराष्ट्रीय डार्विन दिवस 12 फेब्रुवारी या दिवशी आहे. चार्ल्स डार्विन उत्क्रांतीचा त्यांनी सिद्धांत मांडला.
सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. भारतात राष्ट्रीय महिला दिन हा 13 फेब्रुवारीला आहे आणि जागतिक महिला दिन हा 8 मार्च. जागतिक आणि राष्ट्रीय वेगळा आहे. भारताचं काय 13 फेब्रुवारी. व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस अगोदर महिलांना स्वातंत्र्य. जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी. तोच जागतिक महिला दिन, तोच जागतिक रेडिओ दिन 13 फेब्रुवारी. रेडिओ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यामध्ये काय एक उपकरण आहे, आवाज नाही. AI हे काय म्हणजे त्यांची थीम आहे या वर्षीची. AI एक उपकरण आहे, आवाज नाही. कोण? रेडिओ आणि AI. आर्टिफिशियल इंटेलिजन्स 2025ची लक्षात ठेवायची गरज नाही, पण राहू द्या. रेडिओ आणि हवामान बदल. रेडिओचा शोध प्रामुख्याने गुग्लिएल्मो मार्कोनी या इटालियन शास्त्रज्ञाने लावला आहे. सुरुवात 1923 मध्ये मुंबईच्या रेडिओ क्लबने पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित केला. चला नेक्स्ट बघू. संरक्षण, युद्ध सराव आणि ऑपरेशन्स यावरती प्रश्न पडतो, त्या दृष्टीने बघू. शस्त्रांसह फोटो पोस्ट करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी ऑपरेशन शस्त्र हे दिल्ली पोलीस दलाने सुरू केलं आहे. म्हणजे जे रील स्टार्स वगैरे असतात ते करतात अशा प्रकारच्या गोष्टी. तर ऑपरेशन शस्त्र हे कोणी? दिल्ली पोलिसांनी केलं आहे. कोणासाठी? बंदूक वगैरे तलवार वगैरे घेऊन जे रील तयार करतात किंवा फोटो पोस्ट करतात, बॉस भाई वगैरे वगैरे टाकतात, तर त्यांच्या दृष्टीने वॉर्निंग आहे. ग्लोबल फायर पॉवरच्या 2026च्या अहवालानुसार भारत जगातील चौथी सर्वात शक्तिशाली लष्करी सत्ता बनला आहे. हे मगाशी कव्हर केलं होतं, पण ठीक आहे, संरक्षणमध्ये ते परत ॲड केलं मी. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या हवाई दलांनी दक्षिण कोरियातील पँगटक येथे ओसान हवाई तळावर बडी स्क्वॅड्रन हा संयुक्त हवाई सराव सुरू केला आहे. बडी स्क्वॅड्रन कोणी? अमेरिका आणि दक्षिण कोरिया, साऊथ कोरिया यांनी केला आहे. स्टॉर्म शॅडो हे क्षेपणास्त्र फ्रान्स आणि युनायटेड किंगडम यांनी संयुक्तपणे विकसित केलं आहे. एक क्रूज मिसाईल आहे स्टॉर्म शॅडो किंवा SCALP, हे पण लक्षात राहू द्या. भारतीय हवाई दलाने रॉयल थाई हवाई दलाला सोबत इन सेतू संयुक्त हवाई सराव सुरू केला आहे. थाई म्हणजे थायलंड आणि इंडिया यांच्यामध्ये कोणतं झालं आहे? इन सेतू हवाई सराव. भारतीय वायुसेना 27 फेब्रुवारी 2026 रोजी जैसलमेर पोखरण रेंजमध्ये वायुशक्ती 2026 हा मोठा हवाई सराव आयोजित करत आहे. कोण? वायुसेना. आता क्रीडा क्षेत्रातील बघू. हिवाळी ऑलिम्पिक्सचे उद्घाटन इटली देशात झाले. ते मागच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलं आहे. तर ते भारताचा ध्वजवाहक म्हणून अल्पाईन स्कियर आरिफ खान याने भारतीय पथकाचे नेतृत्व केले आहे. अल्पाईन स्कियर आरिफ खान हे नाव लक्षात राहू द्या. भारताचा ध्वजवाहक. हिवाळी ऑलिम्पिक कुठे? इटली. मगाशी तुम्हाला सांगितलं होतं इटलीमध्ये ऑलिम्पिक आहे मागच्या व्हिडिओमध्ये, ते पण तुम्ही बघू शकता. हैदराबाद येथे पार पडलेल्या 72व्या महिला वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपमध्ये 2026च्या अंतिम सामन्यात हरियाणाने गतविजेत्या इंडियन रेल्वेचा पराभव केला आहे. कोणता? हरियाणा जिंकला आहे. हैदराबादमध्ये झाले आहेत. तेलंगणामध्ये स्पर्धा झाल्यात. कोणत्या? कबड्डी चॅम्पियन स्पर्धा महिलांच्या. बांगलादेशला हरवून भारताने साफ अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप 2026 जिंकली आहे. भारताने कोणाला हरवलं आहे? बांगलादेशला. हे लक्षात राहू द्या. बांगलादेशला हरवून भारताने आणि कोणतं? अंडर-19 फुटबॉल चॅम्पियनशिप. झारखंडच्या महिला संघाने पॅरा थ्रोबॉल नॅशनल फेडरेशन कप 2026 मध्ये सुवर्णपदक पटकावलं आहे. कोणी? झारखंडच्या महिला संघाने.
महिला संघाने. आसाममधील धाकू आखाना फुटबॉल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 79व्या संतोष ट्रॉफी राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत सर्व्हिसेस संघाने चॅम्पियनशिप जिंकली आहे. त्यामध्ये 3 प्रश्न. एक तर राष्ट्रीय संतोष ट्रॉफी कशाशी संबंधित आहे, तर फुटबॉलशी संबंधित आहे. आणि यावर्षीचं अवॉर्ड कोण जिंकला आहे, तर सर्व्हिसेस संघानं जिंकला आहे. असे 2 प्रश्न त्याच्यावरती येऊ शकतात. चीनच्या तियानजिनमध्ये 12व्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. कुठे? तियानजिन 12व्या चीनमध्ये. तियानजिनमध्ये हा तोच चौक आहे. त्यामध्ये मुलांना चीनमध्ये मुलांचं जसं आपल्या इथं जालियनवाला बाग झालं होतं त्याप्रमाणे चीनमध्ये तियानजिन चौकामध्ये जे मुलं गव्हर्नमेंटच्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरले होते त्यांच्यावरती गोळीबार झाला होता. भारताच्या तेजस्विन शंकरने चीनच्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. कोणी? तेजस्विनी शंकरने. जे इंडोर गेम्स होत आहेत त्याच्यामध्ये. तर झालेले आहेत सर्व घडामोडी ह्या वीकच्या पूर्ण कवर झालेल्या आहेत 100%. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही राहिलेलं नाही. आता तुम्हाला जर काही अडचण असेल किंवा काही तुम्हाला माझ्याविषयी म्हणजे काही वाटत असेल की बाबा काही सुधारणा पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी अजून अपडेट पाहिजे, कोणत्या गोष्टी ॲड करायला पाहिजेत, तर त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सअप करा किंवा टेलिग्राम करा. दोन्ही गोष्टी करा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. कारण की त्यानंतर पण मी परीक्षेच्या अगोदर पण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. करंटशी रिलेटेड मी ज्या गोष्टी घेतो त्या 100% पडणार आहेत. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला फायदा होईल. 15पैकी तुमचे 12 ते 13 प्रश्न येणार म्हणजे येणार. चला, थँक्यू.